म्हणजे इतिहासात असं नाव निघणार की शेवटी मन्या कुणाबरोबर पळाला तर बालमाच फक्त ज्यावेळेस मन्या गेला त्यावेळेस यांनी जवळजवळ 5-6 दिवस काय खाल्लंच नाही. आज मला सांगा, एखाद्या सेलिब्रिटी असतो त्याबरोबर फिरणाऱ्याला जो आनंद आहे त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा आनंद व्हायला लागला. पण ज्यावेळेस आपण सेलिब्रिटी बरोबर फिरता फिरता आपणच स्वतः सेलिब्रिटी झालो, तो आनंद आज त्या मण्याला बघायला जी गर्दी झाली होती ती पाहूनच आम्ही चकित झालो का याला हा कोण आहे नक्की. आणि ज्यावेळेस आमचं बलमा त्या ठिकाणी बांधला त्यावेळेस म्हणजे लोकांची चर्चा उलट सुलट चालू झाली, हा कशाला त्याच्याबरोबर पळू शकतो, हा होऊ शकतो का. परंतु त्यांनी बोलणाऱ्याची सगळ्यांची तोंड एकाच घाटात बंद करून टाकली. ही जुगलबंदी पहिला टिकण्यासाठी काय कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं की 1 वर्ष, तसं 1 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे, काय वाटतं काय एकत्र टिकलं. जोडीचा विक्रम म्हणलं तर वडगाव कांदळीचा घाट, त्या ठिकाणी तो जो घाट जो 12 सेकंदाचा घाट होता तो या जोडीनं 10 सेकंद 87 मिलीमध्ये घाट आणून सर्वांना लक्षात राहील अशी कामगिरी केली. आतापर्यंत हे अंतर कुठलाच बैल पार करू शकत नाही, या जोडीने ते केलं होतं. बलमा बैल घेतलाय कुठं नक्की. हा बलमा बैल खेड तालुका, पुणे जिल्हा आणि हिद्रूज गाव आहे, त्या हिद्रूज गावातनं घेतलेला आहे. बच्चे म्हणून आहे, नितीन बच्चे, त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. कितीची खरेदी होती याची. त्याची खरेदी 96,000ची आहे. थार, ट्रॅक्टर, बुलेट, 2 व्हीलर अशी असंख्य पारितोषिक घेतली होती. आणि मी म्हणतो 2 व्हीलर किती घेतलेत ते ना. कमीत कमी 29 2 व्हीलर घेतल्या. म्हणजे शोरूमच ओपन होईल 29 की हा बैल पळणार आहे. तर ह्या बैलाला फक्त घाटातच का पळवता, बाकी ठिकाणी का पळवत नाही. छकडी शर्यत आहे, बिनजोड शर्यत आहे, काही काही लोक म्हणतात की इंजेक्शनावर बैल पळतो, काय सांगाल. बैलगाड्याचा नाद असा आहे, हा संयम सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हा नाद प्रत्येक वेगळा वेगळा असतो, पण बैलगाड्याचा नाद हा बाकीच्या नादापेक्षा वेगळाच आहे. आज मन्याला देवच मानतात बैलगाडा क्षेत्रातला. मग त्या देवाबरोबर यांनी त्याची सेवा केली, सेवाच म्हणावं लागेल नंतर. आज त्याच्याबरोबर पळाला, त्याची सेवा केली, आज त्याचा त्याची सेवा केली म्हणजे हा एक त्या दृष्टीने आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार, मी संदीप आनंदराव बोक्षे, मुक्काम पोस्ट कुरकुंडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. ही आमची दावण. कुठलं वासरू आहे हे रायबा आहे, हे कांड्यावरती पळतं. कांड्यावरती छोटा बच्चाच आहे की. हो होय. कुठने घेतले, कुठने घेतले. खेडमधनं घेतलेले. बर. पुढं बी कांड्यावर पळतो का. हो, पुढं हे पण कांड्यावर. आणि हा सोना. सोना. हा सोना, याचं नाव सोना आहे. हा बुटवाडी मधनं घेतलाय, नामदेव खांडगे यांच्याकडनं. हा बी कांड्यावर पळतो का. हो. हा बंटी शेट. बंटी शेट. हा मी एक गाडी होती त्यांच्यातनं घेतलाय. हा कांड्यावरती पळतो. वासरूच आहे ना. वासरूच आहे. आदत आहेत. आदत आहे. अरे बापरे, खूप मार्क आहे. आणि ज्या बैलाची चर्चा महाराष्ट्रभर, संपूर्ण मण्याचा साथीदार. हा, मण्याचा साथीदार. मारतय काय. हो. मारतय काय. मारतय ना ते. चिडलंय. हा मण्याचा साथीदार बलमा. हा. बर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगली दावण आहे तुमची आणि आदत वासरा आहेत, काय काय नवीन येणारे चेहरे आहेत आणि हा बलमा आहे. तर चला मग आता तुमच्या टीमला भेटूया. माझं नाव ओमकार निवड, ही माझे बंधू अनिकेत निवड. आम्ही दोघे भाऊ आणि दोघे मावस भाऊ अजय आणि आदिनाथ असे 4 एकत्र येऊन नियोजन करतो. आमच्या संघटनेमध्ये कमीत कमी 40 ते 50 पोरं आहे. सगळी पोरं आणि मावस भाऊ एकत्र येऊन नियोजन करतो. बलमा इथून पाठीमागं मन्याबरोबर पळत होता, पण मन्याचं असं झाल्यानंतर आता बलमा
मण्याची दसक्रिया होतपर्यंत मण्या हा 10 दिवस बलमा आपला उभा होता. पण येत्या काळामध्ये नानांकडं मण्याच्या जागी कोणताही जरी बैल आला तर आम्ही 100% नानांना बलमा हा झुपण्यासाठी आम्ही नानांच्या नियोजनामध्ये कधी पण तयार आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये मान्याबरोबर बैल पळवताना जे पब्लिक गोळा व्हायचं ते पब्लिक पाहून आमचं आश्चर्याचा धक्का बसायचा आम्हाला. अरे यार ह्या 2 बैला मागं मन्या मागं एवढं पब्लिक असायचं. त्यानंतर मन्या म्हणजे तुम्ही दसक्रियेला मन्याला विचारलं होतं तुम्ही लोकांना बरेचसं मन्याविषयी, मन्या म्हणजे काय? तर मी मन्याचं तुम्हाला उत्तर देतो की मन्या म्हणजे बैलगाडा क्षेत्रामधील बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा मालकांच्या मनावर अधिराज्य करणारा अपराजित योद्धा म्हणजे मन्या. एवढं सांगेन मी तुम्हाला. बरं, ज्यावेळेस ही सगळं नियोजन असायचं बलमा आणि मण्याचं, त्यावेळेस कशा पद्धतीत तुमच्या चर्चा काय असायची ग्रुपमध्ये? चर्चा काही नाही, जे रेग्युलर आम्ही जायचं बैल किती वाजता भरायचं सगळ्या लोकांना सांगायचं. बैल 8 वाजता बैल भरायचं आहे, आपल्याला घाट किती वाजता टोकन आहे, त्यावेळेच्या अगोदर आपल्याला 1 तास जायचं आहे. बैलाला आराम पण पाहिजे ना, त्यासाठी बैल आपण त्या वेळेनुसार बैल भरायचा आपण घाटामध्ये. आणि एक प्रकारचं म्हणजे असा आनंद उत्सव असणार की नाही, टॉपच्या महाराष्ट्रात एकदम प्रसिद्ध बैलावर आपला पायरा, म्हणजे असं कॉलर टाईट म्हणून आपण हो, खूप कॉलर टाईट असं. पहिल्यांदा जो घाट झाला त्यावेळी अक्षरशः 1-2 वाजेपर्यंत झोपच नाही आली आम्हाला माझ्याबरोबर. हो. मन्या शेवटी कुठल्या बैलाबरोबर पळाला असं जर कधी प्रश्न आला किंवा आपण कधी असं चर्चेत ना आलं तर ह्या बैलाचं नाव नक्की येणार बलमा. 5G म्हटलं जातं या बैलाला. तर आपण त्याचीच मुलाखत घ्यायला आलोय. तर माझ्यासोबत बलमाचे मालक आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव संदीप आनंदराव बोक्षे, मुक्काम पोस्ट कुरकुंडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. बर, ज्यावेळेस मण्याच्या निधनाची बातमी आली त्यावेळेस तुम्ही काय करत होता? आणि ज्यावेळेस मण्याच्या निधनाची बातमी आली त्यावेळेस व्यवसायानिमित्त पायट या ठिकाणी आपलं हॉटेल आहे, दुर्वा हॉटेल म्हणून, त्या ठिकाणी मी बसलेलो होतो. आणि मला कळालं का मण्याचं निधन झालं. खूप दुःख झालं त्यावेळेस ती बातमी ऐकून. बर, आणि तुम्ही पाहिलं असेल की बॅनरवर मण्याच्या बरोबर बलमाचे पळताना भरपूर सारे बॅनर झळकले आहेत. काय भावना होती ती? ते बॅनर पाहून असं वाटलं का याचा सच्चा साथीदार आज जगाचा निरोप घेऊन गेलेला आहे. आणि यांचे बॅनर फक्त खेड तालुक्यातच मर्यादित नव्हते, तर संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यात आज यांचे बॅनर झळकलेले होते. आज तुम्ही नगर असू द्या, ठाणे, मुंबई, रायगड, खोपोली या ठिकाणी पण यांचे बॅनर होते. बॅनरवरती दोघांचे फोटो होते. आणि तिथनंच मला एक जणाचा फोन आला का तुमच्या बलमाचा फोटो आज बॅनरवरती झळकतोय त्या ठिकाणी, काय झालं होतं त्या बाजूच्या बलमाला? असे मला जवळजवळ असंख्य फोन आले. मण्याला काय झालं होतं म्हणले. वा, पण आता ह्या पायऱ्याविषयी घाटात जुगलबंदी म्हटलं जातं, कसा जुळला होता हा पायरा? बलमा तर पहिला पळतच होता, परंतु ही जुगलबंदी अशा प्रकारे झाले. आमचे खंदे समर्थक अनिकेत आणि ओमकार हे यात्रेवरती असायचे. यांची यात्रा 9 लाकुंबरे या ठिकाणी होती. आणि त्या ठिकाणी हे आबा लांडगे आणि जवळेकर ही मंडळी होती. ही सर्व मंडळींची यांची चर्चा झाली. आमची पण बैलं होती त्या ठिकाणी. आणि यांचा विषय झाला का आपण एकदा मण्याबरोबर याला जोडूया. आणि तिथून पुढं आबा लांडगे, बाळासाहेब जवळेकर, तापकीर, माणिक सांडबोर यांनी सगळ्यांच्या प्रयत्नातून हे जुळवलं गेलं. आणि त्याचबरोबर आमचे अजून एक आमच्या संचातले अजय शिंदे म्हणून आहेत, आमचे बलमाची जुपणी द्यायला असतात, त्यांनी जुळवलंय. ह्या जोडीचं अनेक विक्रम आहेत. कुठली कुठली विक्रम आहेत ती सांगा. त्यांचे विक्रम, ह्या जोडीचा विक्रम सगळ्यात अविस्मरणीय जोडीचा विक्रम म्हणलं तर वडगाव कांदळीचा घाट. काय झालेलं त्या तिथं? त्या ठिकाणी तो जो घाट, जो 12 सेकंदाचा घाट होता, तो या जोडीनं 10 सेकंद 87 मिलीमध्ये घाट आणून सर्वांना लक्षात राहील अशी कामगिरी केली. आतापर्यंत हे अंतर कुठलाच बैल पार करू शकत नाही, या जोडीने ते केलं होतं. किती दिवस पळाले आपण म्हणू मण्या आणि बलमा? मण्या आणि बलमा कमीत कमी 1 वर्षभर पळाले. वा,
बर. पण आपला बलमा आपलं एक वासरू घेतलेलं महाराष्ट्राच्या टॉप लाडक्या बैलाबरोबर पळते, हम्म. तर कसं होतं एकंदरीत ते वातावरण पूर्ण? आज मला सांगा, एखाद्या सेलिब्रिटी असतो त्याबरोबर फिरणाऱ्याला जो आनंद आहे त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा आनंद व्हायला लागला. पण ज्या वेळेस आपण सेलिब्रिटी बरोबर फिरता फिरता आपणच स्वतः सेलिब्रिटी झालो, तो आनंद आज दुगिनीत आहे. मण्याने केलं सेलिब्रिटी. हो. बर. आता मण्याची आणि ह्या बलमाची मित्रांनो कद काठी वेगळी, पण त्याचं पळणं एकमेकांना सांभाळून व्हायचं, हे मी बघितलेले वैशिष्ट्य. अजून काय दोघांचं वैशिष्ट्य सांगाल एकत्र पळण्यामुळं जे हे वैशिष्ट्य ठळकपणे जाणवलं? यांचं वैशिष्ट्य असं होतं, घाटात गेल्यानंतर शांत असायचे, परंतु ते त्यांची कामगिरी करत होते. मन्या त्याचं काम करत होता, बालमा त्याचं काम करत होता. ज्यावेळेस सोडताना असेल त्यावेळेस सोडण्यामध्ये एखादा जरी मागं राहिला तरी ते एखादा पुढे जात होता. म्हणजे त्यांचं काम ते पद्धतशीरपणे करत होते एकदम. दर ही जुगलबंदी पहिला टिकण्यासाठी काय कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं? की एक वर्ष, तसं एक वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे, का वाटतं काय एकत्र टिकले असते? नाही, संयम आणि जे शौकीन असतात बैलगाडा शौकीन त्यांचं प्रेम पण लागतं. ज्यावेळेस मने आणि बलमाची जोडी घाटात यायची त्यावेळेस आजूबाजूला जी गर्दी असायची बघ्यांची, पूर्ण घाट फुल व्हायचा यांची फक्त नाव पुकारलं तरी. आणि काही गोष्टी यांची पळणं पण तसं होतं, ते लोकांचं समाधान करत होते. त्यांच्या जोडीने आज बैलगाडा शौकीनांच्या प्रत्येकांच्या समाधानच केलं होतं. बरोबर. बर. आणि त्यामुळं आवडायची जोडी, आवडायची सगळ्यांना, आवड निर्माण झाली होती. पण म्हण्यावेळेस हा पहिल्यांदा घातला त्यावेळेस तुमच्या शंका कुशंका होती का? तशी पाहिली तर बलमाची शर्यष्टी मर्यादित म्हणू आणि मण्याची शर्यष्टी म्हणजे आता मोठा चांगला ताकदीचा बैल, तर पहिल्यांदा असं आलं होतं का दडपण? हो हो, पहिल्यांदा दडपण आलं ना. वडगाव कांदळी या ठिकाणी आहे ना, पहिल्यांदा ज्यावेळेस बालमाची आणि मण्याची जुगलबंदी झाली आमची, जवळेकर भोक्षे आणि लांडगे आमची जुगलबंदी झाली, त्यावेळेस मन्या तिथं पहिला आमच्या आधी आला होता आणि आम्हाला यायला थोडा उशीर झाला. अंतर लांब म्हणल्यावर आम्हाला जायला उशीर झाला. थोडा उशीर झाल्यानंतर गेलो आम्ही, गाड्यातून बैल उतरला. परंतु त्या मण्याला बघायला जी गर्दी झाली होती ती पाहूनच आम्ही चकित झालो का याला हा कोण आहे नक्की. आणि ज्यावेळेस आमचं बलमा त्या ठिकाणी बांधला त्यावेळेस म्हणले, लोकांची चर्चा उलट सुलट चालू झाली, हा कशाला त्याच्याबरोबर पळू शकतो, हा होऊ शकतो का. परंतु त्यांनी बोलणाऱ्यांची सगळ्यांची तोंड एकाच घाटात बंद करून टाकली. आणि मला वाटते एका घाटात तोंड बंद केली ती आजपर्यंत तोंड बंद हो आहेत. हो, आजपर्यंत. आज त्याचा साथीदार जरी गेला पण लोकांची तोंड अक्षरशः म्हणजे बंदच. मी ऐकून आहे ज्यावेळेस मण्यांचं निधन झालं तुम्ही ह्याच्या खांद्यावर जोकाड ठेवलं नाही ठेवलं. काय हो सांगाल, काय भावना काय? काय भावना, अंतकरणातून आज मण्यानी याला भरपूर शिकवण दिली. जसा एखादा मास्तर त्या गोष्टीला लहान मुलाला जशी शिकवून देतो तशी काही काही ज्याचे गुण याच्यामध्ये आलेले आहेत. मग त्या शिकवणीचं काही गोष्टी सांभाळल्याच पाहिजे ना आपण पण थोडस. आज ज्यावेळेस त्याचं निधन झालं त्यावेळेस 6 दिवस यांनी काही खाल्लं नव्हतं. त्याची व्हिडिओ क्लिप पण तुम्हाला पाहिजे तर मी देईल. बापरे. आणि बलमा या ठिकाणी जरी बांधला आणि समोर जरी गाडी वाजली तरी हा पटकन उभं राहायचा. पण ज्या दिवशी आम्ही सगळे आलो पाहिलो तरी हा उठला सुद्धा नव्हता. आम्ही गोल गोल फिरून त्याची शूटिंग काढली पण हा उठला नव्हता. ती शूटिंग पण तुम्हाला मी देईल पाहिजे तर. आपण म्हणजे जे प्रेम असतं ते माणसातच नसतं, हे मुक्या जनावरातून आम्हाला दाखवून दिलं त्यांनी. त्यांचे काय कॉम्बिनेशन होतं ते. मन जुळली होती, मन जुळली होती खूप. मित्रांनो काय म्हणजे काय काय गोष्टी अशा आहेत की आपल्या म्हणजे समजण्याच्या न पलीकडं. आणि ज्यावेळेस हे सगळं झालं, निधन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्हाला काय वाटतं काय हरवले मन्या गेल्यामुळे? मन्या गेल्यानंतर साहजिकच आहे ना, दुःख होणारच ना. आज मन्या गेलाय, प्रत्येकाला वाटतं हळहळ वाटती, या बैलगाडा क्षेत्रातील आज हिराच गेलेला आहे ना असं वाटतं. कारण मी तुमची ही भावना का जाणायची, कारण म्हणजे इतिहासात असं नाव निघणार की शेवटी मन्या कोणाबरोबर पळाला तर बलमाचंच नाव. म्हणून मी विचारते काय भावना आहे मन्या गेल्याची? मन्या गेल्यानंतर दुःख हे होणारच. मण्याच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण करण्याचं काम हा बलमा निश्चितच भविष्यात करेल
असं मला वाटते. बर. आता मी बलमाच्या पूर्ण करिअरकडे येतो. बलमा बैल घेतलाय कुठं हो नक्की? हा बलमा बैल खेड तालुका, पुणे जिल्हा आणि हिद्रूज गाव आहे, त्या हिद्रूज गावातनं घेतलेला आहे. बच्चे म्हणून आहे, नितीन बच्चे, त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. कितीची खरेदी होती याची? त्याची खरेदी 96,000ची आहे फक्त. बर. आणि हा बैल घेतला त्यावेळेस बंदी होती, बैलगाड्याला पूर्ण बंदी होती, त्या बंदीच्या काळात घेतलेला आहे. बर. ज्यावेळेस बंदी होती तर ह्याला शिकवलं का बारोबरच पळायचा? नाही, लहान होता, त्याला नंतर इथं ट्रेन केलं आम्ही. लाडका नावाचा एक बैल आणला होता, चकडीचा बैल होता तो, त्या बैलापासून याला थोडं थोडं ट्रेनर म्हणून आणला होता, त्याला शिकवलं याला. बर. शोध तुम्ही कसा घेतला? कुठल्या खांशीनं पळेल, जोकाडात पळेल का अजून कुठं पळेल, हा शोध कसा घेतला? हा शोध आमचे खंदे समर्थक अनिकेत आणि Team member ने घेतला. टीम मेंबरनं लिमगाव या ठिकाणी त्याला पहिल्यांदा पळताना पाहिला होता. त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांना वाटलं बाई पळू शकतं भविष्यात, आणि नंतर मग घेतला, खरेदी केला. तो कुठं पळेल हा विषय नव्हता, पण घ्यायचा म्हणल्यावर घेतला. बर. घेतल्यानंतर किती दिवसात तुम्हाला पारितोषिक त्यानं मिळवून दिलं? घेतल्यानंतर साधारण 8 ते 9 महिन्यात त्यांनी सुरुवातच केली पारितोषिक मिळवायला. बर. बर. आता पारितोषिकाचा उल्लेख करतोय, ह्यानं कुठली कुठली पारितोषिक घेतलीत मोठी? त्यांनी आमच्या ध्यानात राहिला अशी थार, ट्रॅक्टर, बुलेट, 2 व्हीलर अशी असंख्य पारितोषिक घेतली. आणि मी म्हणतो 2 व्हीलर किती घेतलेत ते ना? कमीत कमी 29 2 व्हीलर घेतले असतात. म्हणजे शोरूमच ओपन होईल. हो. 29. वा. बर. आता तुमच्या आवडीचं अशी ठळक घाट सांगा, मैदान म्हणू आपण, तिथं म्हणजे असं कमालीचा बलमा पळाला आणि डोळ्याचं पांग असं फेडलं म्हणू आपण, पारणं फेडलं. कमालीचं सांगायचं म्हणलं तर चरोलीचा घाट एक आहे. तुम्हाला सांगतो चाकणचा एक घाट आहे. त्यानंतर वडगाव कांदळी, असे असंख्य घाट आहे त्याचे. आंबेगाव केसरी झाला, त्यावेळेस पण 1 नंबर फायनल झाली, घाटाचा राजा झाला. त्या ठिकाणी पण 2 मोटरसायकल आणि एक आंबेगाव केसरी चषक मिळालं होतं. आणि विकासराव नायकोडे यांनी आमदार केसरी म्हणून भरवली होती चाकणमध्ये. त्या ठिकाणी पण 1 नंबर फायनल, 1 नंबरचं घाटाचा राजा आणि 1 बुलेट मिळाली होती त्या ठिकाणी. भरपूर पारितोषिक घेतले. आणि चिखली या ठिकाणी पण ट्रॅक्टर मिळाला होता एक, बर. चिखलीच्या घाटात. बर. पण आता मला ही सांगा की ज्यावेळेस एवढी सगळी पारितोषिक घेतली, मण्याबरोबरच पळालाय का अजून कोणाकोणाबरोबर पळालाय? नाही, जास्त घाट त्याचे मण्याबरोबरच झाले. बर. बाकीच्या बैलांबरोबर पळालाय, पण मण्याबरोबर जास्त घाट पळालाय. बर. आता मला ही सांगा, ज्यावेळेस मण्याबरोबर पळायचं सगळ्या गोष्टी व्हायच्या, तर किती दिवसातून पळायचा साधारण? साधारण 10 ते 15 दिवसात पळवायचं. हा ना. म्हणजे असं विश्रांती घेऊन पळायचं? विश्रांती घेऊनच. कुठल्या जातीचा बैल येतो या? हा म्हैसूर बेरड जातीचा बैल आहे. बर. आता तुम्हाला कधीतरी असं हिणवलं असेल की ज्यावेळेस पहिल्यांदा बैल आटोपशीर आहे, तर मगाशी तुम्ही सांगितले की कोणावर घातलाय म्हणून असं हिनवत आले, तर ज्यावेळेस आपला बैल म्हणजे पळल्याशिवाय आपल्याला ती सांगता येत नाही की हा पळतोय, पण ज्यावेळेस हिनवायची त्यावेळेस तुमच्या मनात काय चालायचं? कारण शरीरष्टी छोटी आहे ना या बैलाची. नाही, समोरचा जरी काही समजला तरी संयम हा फार महत्वाचा असतो, आणि आपल्या वस्तूवरती आपला भरोसा पाहिजे. बलमावरती आमचा सर्वांचा पूर्ण विश्वास आहे का तो काय करू शकतो आणि काय नाही. त्याला बैल कोणताही असू द्या का तो विषय नाही, त्याला पळणं एवढंच. आता कुठल्या म्हणजे जादा खांशीनं पळतो? हा दोन्ही खांदी पळतो. हा. आणि जो दोन्ही खांदी बोलतो त्याला बादशाह म्हणतात. हे पंढरीनाथ फडकेंचं वाक्य आहे. पंढरीनाथ फडके कायम बोलायचे, जो दोन्ही खांदी पडतो त्याला बादशाह म्हणतात. तसाच हा खेड तालुक्याचा बादशाह आहे. बर. आता दावणीवरचं स्वभाव वैशिष्ट्य आणि घाटावरचं स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे? दावणीवरती पण शांतच असतो आणि घाटात गेल्यानंतर शांत असतो, पण ज्यावेळेस त्याला जुपणी होती, त्याला जुपत्यात बैलगाड्याला, त्यावेळेस तो त्याची कामगिरी दाखवत असतो. असं वाटत नाही का हा थोडासा असा आहे तसा आहे, तसं नाही काय, स्वभाव त्याचा असाच. बर. आता काय होतं, बैल आटोपशीर असला पण तरी शरीर चांगलं आहे, कमालीचं शरीर आहे. आता येतं की खाणं काय? त्याला खाणं दूध असतं, सकाळ आणि संध्याकाळ दूध असतं, अंडी असतात, खारी खोबरं असतं, खाणं असतं. बर. आता मी थोडं
काय काय वेगळं पैलू तुमच्याकडून जाणून घेणार आहे आणि ते खूप असे हार्श आहेत पैलू. काही काही लोक म्हणतात की इंजेक्शनावर बैल पळतो, काय सांगाल? आज मला सांगा, इंजेक्शनावर जर बैल पळत असेल तर बाकीचे जे तालुक्यात जिल्ह्यात एवढा एकच बैल आहे का? भरपूर बैल आहे ना. मग प्रत्येक जण जो बोलतो त्यांनी पण त्याची बैल पळवावं ना इंजेक्शनवरती. हे माझं पण वाक्य आहे. एखाद्याला खच्ची करायचं, एखाद्याचा पळतोय, हे समाजाचं नियत, म्हणजे हा विषय समाजाचा आहे. काय एखादं करतोय म्हणून त्याला बोर्ड दाखवायचं, तसं नसतं. काय जो पळतोय त्याला पळतच म्हणा ना तुम्ही. हा? जो पळतोय त्याला पळतच म्हणा ना. बरोबर. मग याची बॉडी काय पावडरची नाही किंवा त्याची हे नाही, त्याचं ओरिजिनल आहे. ते जे काय आहे ते ओरिजिनल. बरोबर. आणि किती वर्ष पळतोय म्हणला? हा 4 वर्ष झाला पोहतोय. इंजेक्शनावर 4 वर्ष बैल कसा पळेल? हे साहजिकच आहे, ओरिजिनल आहे. तर म्हणजे असं काय नसतं ना, तुम्हाला पण ऐकाय भेटत असेल ना, तुम्ही सगळीकडे फिरत असाल की ह्या बैलाच्या नाही बाबतीत पण असं म्हणत असतील ना लोक की काय काय बैल पळायला लागली तर त्याचं पळणं हे श्रेष्ठत्व नाकारतात किंवा इंजेक्शनावर नाही, पळत असतात. काय होतं, समाजामध्ये बोलायची पद्धतच असते ती. एखाद्याचा पळायला लागला का तो पळतोय ना, तो काहीतरी करत असेल, काहीतरी हेच करत असेल, हे ठरलेला विषय असतो प्रत्येक ठिकाणी. परंतु जे रिअल आहे ते त्यांना दिसतच असतं, प्रत्येक घाटामध्ये दिसत असतं ना. बर, आता अजून मला काय काय गोष्टी ही सांगा, आणि ही मला आवडेल, प्रेक्षकांनाही आवडतं. ह्याच्यात माणसागत कुठलं गुण आहेत की अरे बापरे ही तर ह्याच्यात माणसागत गुण आहेत? हो, कुठला असं गुण वाटतात तुम्हाला? माणसागत तो एकदम शांत आणि संयमी आहे, एकदम शांत. त्याला राग पण येतो, पण तो राग त्याला दाखवून देत नाही तो कधी. हो. तुम्हाला कधी अनुभव आला असेलच की अरे बापरे ही काय म्हणजे वेगळा प्रकार आहे, एक वेगळी घटना अशी झाली असेल की नाही हा वेगळाच नंदी आहे, अशी एखादी झाली का घटना? नाही, अशी घटना कधी अनुभवत नाही आली. फक्त ज्यावेळेस मन्या गेला त्यावेळेस यांनी जवळजवळ 5-6 दिवस काय खाल्लंच नाही. म्हणजे असं जे खाण्याचं प्रमाण होतं, आपण कसं म्हणतो जगण्यापुरतं खावा, तसं खात होता. परंतु जे खाणं होतं ते खाणं नव्हतं त्याचं. म्हणजे उल्लेख केला मित्रांनो, म्हणजे 2 मुख्या प्राण्यांचं जे ऋणानुबंध आहेत ना, ते आपण नाही समजू शकत, ते 2 प्राणी समजू शकतील, नंदी समजू शकतील. आता आपण सगळी ही चर्चा करतोय बलमाची. आता मला सांगा की बलमा तर असतोच, त्याला व्यायाम वगैरे काय देता? काय काय लोक व्यायाम म्हणजे पळवणं फक्तच व्यायाम असतो, अजून याला काय व्यायाम? त्याला चालवणं असतं, पोहणं असतं. कोणी इथं बाजूला धरण आहे, त्या धरणामध्ये पोहणं असतं त्याचं. तास 1.5 तास पोहणं असतं त्याचं. त्याला चालवणं असतं 2 किलोमीटर रोजचं. हो, किती दिवसात पोहणी असते त्याला पोहणी एक 5 दिवसांनी 4 दिवसांनी असते पोहणी. काय होतं पोहणीमुळे? पोहण्यामुळे व्यायाम पण शरीराचा होत असतो ना, शिरा मोकळ्या होत असतात आणि त्याला फ्रेश पण वाटतं पोहण्यामुळे. त्याला सवय झालेली आहे, जवळच आहे तर धरण, हे मास्केट धरण आहे बाजूला ते, आणि त्या धरणामध्ये असतात, जवळच आहे ना, गोठ्याच्या लगतच आहे. त्यामुळे त्याला आवडतं, आवड झालेली आहे त्याला. बर, आता ज्यावेळेस आपण घाटात जातो सगळ्या गोष्टी होतात, तर शेड्यूल कसं असतं? म्हणजे एखादं घाट आहे, मैदान आहे, तर कसं असतं घाटातले? कारण ही लोकांना कळू द्या की बैल भरण्यापासून शेवटपर्यंत कसं असतं ते शेड्यूल पूर्ण? काय सकाळच्या पूर्वी सगळं संच जमा होतो. सगळं संच जमाल्यानंतर त्यांना गाडीमध्ये भरलं जातं आणि व्यवस्थित घाटाच्या ठिकाणी आधी 2 तास न्यावं लागतं. घाट किती जवळ असो लांब असो 2 तास नेणं आधी गरजेचं आहे. मग त्यांना तिथं थोडासा आराम पण व्हावा लागतो प्रत्येक ठिकाणी. बर, मला काय काय लोकांनी हे विचारायला लावलेलं की हा बैल पळणार आहे तर ह्या बैलाला फक्त घाटातच का पळवता, बाकी ठिकाणी का पळवत नाही? छकडी शर्यत आहे, बिनजोड शर्यत आहे. हो, तसं भविष्यात समजा पळवायचं म्हणलं तर पळवू शकतो. आज सुंदर आहे, मथुर आहे, बादल आहे, बकासूर आहे, त्या बैलांनी पण खूप नावं केलेली आहे ना. बरोबर. ही नावं समजा त्यांची छकडीच्या याच्यामध्ये नावं केलेली आहे. पण हा 4 बैली गाडा हा पुणे आणि नगर या जिल्ह्यांमध्ये आहे. आणि जास्त शौकीन कुठे आहे? पुणे आणि नगर. आणि त्या ठिकाणी पळवायची पण आमची इच्छा आहे, पळवू शकतो तो. बरं, परंतु उद्या लोकांनी म्हणाय नको हे बक्षीसाठी तिकडे पळवायला लागले, हे असं आम्हाला नाही वाटत, म्हणून आम्ही पळवू शकत नाही. परंतु असं समजा वाटलंच तर पळवायचं तर पळवू पण शकतो. बघा मित्रांनो, हे सांगतात बलमा हिथं पळतोय घाटात, म्हणजे मला तर वाटतंय की तो छकडी 100% पळणार, कारण हा पळणारा बैल आहे. त्यामुळे ह्यांनी नावं घेतली मोठ्या मोठ्या बैलांची. जर कोण हा व्हिडिओ बघत असतील तर एकदा मला वाटते संधी द्यावी ह्या बैलाला, कारण छकडीत
नक्की हा पळेल असं वाटतंय. बघू आपण कधीतरी ते तुम्हाला दिसेल छकडीत, अशा पण आशा धरू. आता छकडीत तर तुम्ही म्हणताय की कधीतरी पळायची, पण काय असतं अजून, म्हणजे काय गोष्टी सांगाल की ही इच्छा माझी पूर्ण केली पाहिजे बलमान, अशी कुठली इच्छा राहिली तुमची? नाही, बालमाने आतापर्यंत आमच्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहे. कुठली इच्छा करावीच असं काही राहिलेलं नाही. कारण त्यांनी असं रेकॉर्ड केलं की त्यांनी मन्याबरोबर, आज मन्याला देवच मानतात बैलगाडा क्षेत्रातला. मग त्या देवाबरोबर यांनी त्याची सेवा केली, सेवाच म्हणावं लागेल आता. आज त्याच्याबरोबर पळाला म्हणजे त्याची सेवा केली, आज त्याचा त्याची सेवा केली म्हणजे हा एक त्या दृष्टीने आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. झाले म्हणजे उद्या रिटायर हा, केलं तरी काय आज तुम्हाला मला सांगा, प्रत्येक हा ग्रामपंचायत सदस्य होत असतो, तो कालांतराने पंचायत समिती जातो, पंचायत समितीनंतर जिल्हा परिषद, आमदार, खासदार, आणि त्याला पंतप्रधान होऊशी वाटतं. पण ज्या वेळेस आपला एखादा कार्यकर्ताच पंतप्रधानाबरोबर जर असेल तर त्याला पंतप्रधान होण्याची गरज नाही. वा 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 वा. म्हणजे तुम्हाला काय आता हो. म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण हो, केल्या. सगळ्या इच्छा बालमाने पूर्ण केलेल्या आहे. मित्रांनो, समाधान समाधान सगळ्यात महत्वाचं दिलं. बर. अजून घाटात काय होतंय, तरुण पिढीचं प्रमाण वाढलंय. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जण बैल घेतात, तर प्रत्येकाला वाटतं की असावं बाबा आपल्याकडे बी एक चांगला बैल असावा बलमागत पळणारा. कशा पद्धतीनं सुरुवात करावी त्यांनी असं तुम्हाला वाटतं? काय पहिल्यांदा करावं? मग बैल घ्यायचे एखादा तर कशा पद्धतीने जावं ते करावं सगळं? आता एखाद्याला बैल जर घेतलाच म्हणलं तर आज बैलगाडा शर्यती अशी आहे, हा जुगलबंदी चालेल बहुतेक ठिकाणी. हा सेपरेट 4 बैलगाडा कोणाचाच नाही राहिला मार्केटमध्ये. त्यानंतर बैल घेतात पोरं, पण त्यांच्याकडे संयम नसतो. तो संयम फार महत्वाचा आहे याच्यामध्ये. संयम ठेवणं, थोडा विचार करणं, आपल्या परिस्थिती जाण ठेवणं, आणि नंतर बाकीचे विषय करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्ही एक मुद्दा म्हटला की परिस्थिती जाण ठेवलं, तर तो येतो आर्थिक परिस्थिती. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्या रिलेटेड प्रश्न आहे की किती खर्च येतो बालमाला साधारण महिन्याला? साधारण महिन्याला 35 ते 30-35 हजार रुपये खर्च येतो. एवढा खर्च? हो. कसं काय? मग आज मला सांगा, दूध कसं लिटर आहे, अंडी कशी आहे, खारी खोबरे आहे, बाकीचे त्याचे बाकीचे खाद्य आहे, पेंड असती, म्हणजे बाकीचे सगळेच व्यवसाय आहे. त्याला मका असती, मक्याचा बारडा असतो, म्हणजे सगळंच पाहिलं ना त्याला लागतं तेवढं. आपण म्हणतो बैलगाडा ठीक आहे, छंद आहे चांगला, नाद चांगला आहे, पण तसंच पाळणाऱ्या बैलाचा एवढा खर्चही आहे. पण मला वाटतं तो खर्च त्याचा तो काढत असेल. हो, त्याचा काय विषय राहत नाही, त्याचा तो आणि- काढतो. आणि समजा ज्याला उच्च लेवलला जायचं त्यांनी सगळं खर्चाकडे बघून पण जमत नाही काय गोष्टीला. आज त्यांनी आमचं एवढं समाधान केलंय का त्याच्यासाठी काहीच नाही खर्च. म्हणजे पण त्याचा खर्च तो काढतच हो. असेल पळून, एवढी बक्षीस हो. घेतलेत म्हणजे. पण बघितलं ह्याचं करिअर बघितलं 4 वर्षात, असं नाही की 4 वर्षात नेहमीच टॉपला राहणार. कधी कधी काय होतं, काय कारणानं, म्हणजे आजारपण असेल किंवा त्या बैलाचा मूड नसतो, काय सीझन पळायचा, तर अपयश ज्यावेळेस येत होतं तुम्हाला, कशा पद्धतीनं पाहत होता त्याच्याकडं? नाही, आतापर्यंत त्याला अपयश कधी आलंच नाही. असा एकही घाट नाही का त्या ठिकाणी त्याला अपयश आलंय म्हणून. बर. त्याच्यामुळं विषयच नाही. सगळी चर्चा करतोय, मला जाता जाता काय काय गोष्टी सांगायच्या ठळकपणे. आता बैलगाड्या क्षेत्रात जर जुगलबंदी, तुम्ही आपला पायरा म्हणू, हे तुम्ही टिकवून धरलेलं आहे, पण जुगलबंदी पैरे टिकत नाही, कारण काय वाटतंय तुम्हाला? आज मला सांगा, जुगलबंदी होत असतात, जुगलबंदीमध्ये माणसाचा स्वभाव पण असतो आणि बैलांचं पण असतं. मला सांगा, एखाद्याचा स्वभाव चांगला आहे पण एखाद्याचा बैल जर पळत असेल तर जुगलबंदी टिकत नाही ना. मला सांगा, तुमचा स्वभाव मग छान आहे, तुमचा बैल जर पळत नसेल तर काय करायचं? आणि अशाच प्रकारची आमची जास्त दिवस जुगलबंदी, जवळेकर, लांडगे आणि भोक्षे जुगलबंदी अशी चालली, आणि मार्केटमध्ये सगळ्यांना आवडीची झाली. ती माणसं पण तशी मिळाली आणि बैल पण त्या टॉपचाच होता, त्याच्यामुळे ती जुगलबंदी टिकली गेली. टिकली, बरोबर. आणि हे आजकालच्या काळात दिसत नाही टिकलेलं. हो. बर. आता ह्या बैलाची सर्वोत्तम कामगिरी तुम्ही सांगितली, पण मला अशी एक गोष्ट सांगा की ह्या बैलानं बलमा तुमच्या आयुष्यात आलं आणि ही गोष्ट माझी सगळीच बदलवली, अशी कुठली गोष्ट सांगाल? जीवनात आमच्या बलमा आला आणि आमच्या म्हणजे एक देवच आमच्या या ठिकाणी आमच्या जवळ आम्हाला सेवा करण्यासाठी व आमच्या जवळ आला असं आम्हाला वाटतंय. आमच्या आयुष्यातली भरपूर कामं झाली बलमा आमच्या दावणीला आल्यापासून.
माझं एक रेंगाळलेलं काम होतं, ते पण चांगली 2-3 कामं चांगली मोठाली झाली याच्यामुळे. काय शिकावतो बैलगाड्याचा नाद तुम्हाला? बैलगाड्याचा नाद असा आहे, हा संयम सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हा नाद प्रत्येक वेगळा असतो, पण बैलगाड्याचा नाद हा बाकीच्या नादापेक्षा वेगळाच आहे. बलमाच्या शेजारी बसलाय की किती वेळ असतात या जवळ काय साधारण सकाळ संध्याकाळ 1-1.5 तास असतो मी इथे. व्यवसाय करता तुम्ही? व्यवसायानिमित्त बाहेर असतो सकाळचा. एवढ्या आपण जवळ बसतो सगळ्या गोष्टी जवळ न तर असा कधीतरी विचार करतो ना की बलमान ही गोष्ट मला शिकवली की ही मला कोणाकोणत्या शिकता आली नाही, अशी एक कधीतरी गोष्ट असेल की ही बलमानच शिकवली, अशी कुठली गोष्ट तुम्हाला शिकवली बलमान? बलमानचं काय, ते त्यांनी दाखवून दिलं का मार्केटमध्ये आज कोणी काही पण करू शकतं. सगळ्यात महत्वाचा आहे संयम, आणि तो संयम त्या बलमाकडे आहे सगळ्यात महत्वाचा. संयम शिकवलं. हो, संयमशील. मित्रांनो, चर्चा खूप होऊ शकते आणि संदीपजी बोलूही खूप शकतात, पण कसं आहे काय गोष्टीला आपण पूर्णविराम देऊया, कधीतरी परत एकदा मुलाखत घेऊया. कारण मुलाखत जादा न घेण्याचं कारण ह्या बैलाचा साथीदार गेलाय मान्या. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मान्याला श्रद्धांजलीच वाहूया. काय सांगाल जाता जाता मान्याबद्दल? जाता काय सांगणार मण्याबरोबर? आज मने आहे सर्व बैलगाडा शौकीनांचं देवयतच होतं. आज सगळ्या क्षेत्रातच प्रत्येक बैलगाडा क्षेत्र आहे का, असे प्रत्येक मोठे बैलगाडा मालक आहेत. त्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर हजारो नाव आहेत. तुम्ही जाधव झालं, मांडेकर झालं, बोक्षे झालं, साकोरे झालं, गव्हाणे झालं, टोके झाले, नयरे झाले, असे भरपूर आहेत. त्यांच्याकडे पण बैल आहेत, परंतु त्यांचं सुद्धा प्रेम त्या मन्या बैलावरती असायचं. आणि तो आज आपल्यातनं गेल्यामुळं साहजिकच आहे, आज त्यांना जर एवढं दुखत होत असेल तर आम्ही तर बरोबरच होतो कंटिन्यू. बलमा आणि ते कंटिन्यू बरोबर होतं. आज त्याला काय वाटत असेल? मित्रांनो, असंच म्हणूया जाता जाता की मन्या गेला असला तरी आपण म्हणू जी जसं आपण पंढरपूरच्या वारीत असते पताका, तर ही पताका आता दिलेली आहे बलमाकडं, आणि त्याच पद्धतीनं पताका, त्याच डौलात विजयाची पताका बलमा पुढेही चालू ठेवेल असं आपण नंदी चरणी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करू. धन्यवाद.